आज 10 एप्रिल आहे. हा एक शुभ दिवस आहे. आज नितीश कुमार राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेत आहेत. त्यांची जवळपास 50 वर्षाची कारकीर्द आहे आणि ते कदाचित अशा काही मोजक्या राजकारण्यांपैकी एक आहेत जे राज्य विधानसभा, राज्य विधान परिषद, लोकसभा आणि आता राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. आता नितीश बाबू ही त्यांची शेवटची खेळी आहे. तर मानिश बाबू आणि मी यावर चर्चा करणार आहोत की पुढे नितीश बाबूंच्या वारशाचं काय होतं. सांगा. एकतर तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते बिहारच्या त्या मोजक्या राजकारण्यांपैकी एक झाले आहेत ज्यांना 4ही सभागृहांमध्ये म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषदेत जाण्याची संधी मिळाली. ही नितीश कुमार यांची एक मनापासूनची इच्छा सुद्धा होती. पण नितीश कुमार आज ज्या परिस्थितीत जात आहेत कदाचित त्यांनाही या गोष्टीचा अंदाज नसेल, कारण त्यांची प्रकृती आता त्यांना साथ देत नाहीये आणि त्यांना येत्या दिवसामध्ये पुढच्या 48 ते 72 तासात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्यानंतर NDA विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्याचा जो नवीन नेता असेल तो जनता दल युनायटेडचा नसेल, तो BJPचा असेल. म्हणजे BJPकडे नितीश कुमार यांच्या हयातीतच तो मुकुट जात आहे. मुख्यमंत्री पदाची खुर्ची आता नितीश कुमार यांच्याकडून BJPच्या एका आमदार. ही पहिलीच वेळ असेल की बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होईल. हे खरं आहे का? बरोबर आहे. भाजपचा पहिल्यांदा मुख्यमंत्री होईल. पण हा जो मुख्यमंत्री होईल तो जनतेच्या जनादेशावर नाहीये. कारण जनतेनं जो जनादेश दिला होता तो तुम्हालाही आठवत आहे. तुम्ही सुद्धा बिहारच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आले होते. त्यावेळी नारा हाच होता की 25 ते 30 पुन्हा नितीश. पण 4 महिन्यांच्या आत त्यावेळी सुद्धा नितीश कुमार आजारीच होते. कारण जर तुम्ही बिहार विधानसभा निवडणूक आठवली तर ती पहिल्यांदाच अशी निवडणूक होती ज्यात त्यांनी मीडियासोबत कुठलाही इंटरॅक्शन ठेवला नव्हता. आम्ही त्यांच्या एका रॅलीत सुद्धा आम्ही लोक जेव्हा पोहोचलो होतो तेव्हा ते कोणालाही ओळखू शकले नव्हते. तर त्यावेळी सुद्धा होते. पण आज बिहारमध्ये जे काही होत आहे ते भाजपच्या स्क्रिप्टनुसार होत आहे आणि कुठेतरी भाजपने हेच हवं होतं. कारण जर तुम्ही दौरा आठवलात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या कोणत्याही सभेत हे म्हटलं नव्हतं की NDAला बहुमत मिळालं तर पुन्हा नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील. नितीश कुमार यांना आधीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी तसं म्हटलं होतं. आधीच्या निवडणुकांमध्ये ते म्हणायचे आम्ही नितीश यांच्या नेतृत्वाखाली लढू. यावेळी त्यांनी काहीही सांगितलेलं नाही की पुढचा मुख्यमंत्री कोण होणार आहे. पण मला वाटतं मनीष, हे असं काहीतरी आहे जे त्यांनी इतर अनेक राज्यांमध्येही केलं आहे. तुम्ही लहान सुरुवात करा, मोठे व्हा. महाराष्ट्र उदाहरण घ्या. तर ही भाजपची रणनीती आहे जिथे त्यांच्याकडे ताकद नाही. ते एक छोटा भागीदार म्हणून लहानशा स्वरूपात येतात आणि हळूहळू वर येतात. आता ते बिहारमध्ये मोठे भागीदार आहेत. हे खरं आहे की भाजप आपल्या मित्रपक्षांच्या जीवावरच फायदा मिळवतो आणि बिहारमध्ये कारण त्यांची अशी व्यापक आघाडी राहिलेली आहे. आणि मी एक श्रेय आजच्या भाजपच्या नेतृत्वाला देईन. त्याला हे श्रेय जातं की त्यांना माहीत होतं की नितीश कुमार आजारी आहेत, पण त्यांना या सत्याचीही पुरेपूर जाणीव होती की नितीश कुमार यांचे काहीही होवो, त्यांची परिस्थिती काहीही असो, त्यांचं शारीरिक आरोग्य कसंही असो, पण जो त्यांचा मुख्य मतदार आहे तो त्यांच्यासोबत आहे आणि कदाचित भाजपची नजर त्याच मुख्य मतदारावर टिकून आहे. त्यामुळे तुम्ही म्हणू शकता की ते नितीश कुमार यांना इतका सन्मानजनक निरोप देत आहेत. ही एक याची दुसरी बाजू ही देखील आहे की बिहारमध्ये आज भलेही सत्ता परिवर्तन होत असलं तरी जो NDAचा जो मुख्य मतदार आहे तो कुठेतरी खुश नाही आहे. त्याच्यात एक निराशा आहे आणि तीच नितीश कुमार यांच्या ज्या तुम्ही वारशाबद्दल बोलता, नितीश कुमार यांचा वारसा हाच आहे की नितीश कुमार आजारी आहेत, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, त्यांच्या जागी भाजपचा मुख्यमंत्री होईल. पण कोणी आनंद साजरा करत नाहीये. पण याचा अर्थ नितीश कुमार यांचे गेल्या काही वर्षात दुसरी फळी विकसित करण्यात आलेले अपयश देखील आहे. ते नेहमीच मुख्य व्यक्ती राहिले आहेत आणि त्यानंतर कोणीही नाही. आता प्रश्न हा आहे की भाजप किंवा जनता दल वगळता हे सर्व घटक पक्ष त्यांना त्यांचं घर कुठे सापडेल? त्यांची घरं JDU सोबतच राहतील का? कारण पुरेसे दावेदार आहेत. तसेच श्री सारखे लोक, कुशवाहा, श्री सारखे लोक, पासवान, ते थांबून राहतील का की ते अधिक चांगल्या संधी शोधतील? आता नितीश गेल्यामुळे ते सरकार चालवण्यात अधिक मोठ्या वाट्याची अपेक्षा करतील का? बघा, नितीश कुमार जसे सत्तेत राहणार नाहीत तेव्हा जे उपेंद्र कुशवाहा आहेत किंवा चिराग पासवान आहेत त्यांची वाटाघाटीची शक्ती किंवा त्या सरकारमध्ये त्यांचा जो तुम्ही म्हणू शकता की जो त्यांचा वाटा आहे तो वाढेल. कारण
नितीश कुमार सोबत असताना तुम्ही काहीही करा, त्यांच्यावर कोणीही हुकूम चालवू शकत नव्हतं. पण जिथपर्यंत जनता दल युनायटेडच्या भविष्याचा प्रश्न आहे, जोपर्यंत निशांत जे त्यांचे पुत्र आहेत, ते एकुलते एक पुत्र आहेत, ते जर सत्तेत आले नाहीत, ते जर उपमुख्यमंत्री बनले नाहीत, तर निश्चितपणे जनता दल युनायटेडचे विखुरणे किंवा विघटन त्याचवेळी सुरू होईल. पण जर निशांत आले तर तुम्ही म्हणू शकता की जनता दल युनायटेड अजून काही वर्ष टिकून राहील. बरं, तुम्ही आता मला महाराष्ट्रासारखं उदाहरण देतात. बाळासाहेब वारले, उद्धव आले, थोडा काळ टिकले, फूट पडली. तर प्रश्न हा आहे की असं नाही की एक काळ होता जेव्हा वडिलांनंतर मुलगा त्यांचा उत्तराधिकारी बनून मुख्यमंत्री झाला. आता जे घडत आहे ते असं आहे की आजूबाजूला इतर लोक आहेत आणि ते तितकं सोपं नाही, कारण इतर लोकांनाही महत्त्वाकांक्षा आहेत. घराणेशाही असलेल्या पक्षात कुटुंबाबाहेरील सदस्याला संधी मिळत नाही. तर हे शक्य आहे का की काही लोक बाहेर पडतील आणि स्वतःचे ABC पक्ष स्थापन करतील? बघा, प्रादेशिक पक्षांमध्ये जो उत्तराधिकाराचा मुद्दा आहे, हे दोन प्रकारचे उत्तराधिकार झाले आहेत. जेव्हा कधीही जो पार्टीचा फाउंडर असतो, मग ते बाळासाहेब असोत, लालू यादव असोत, रामविलास पासवान असोत, त्यांनी त्यांच्या आयुष्यात जेव्हा ते पॉलिटिकली ॲक्टिव्ह होते, स्वस्थ होते, त्यांनी लेगसी, त्यांनी सक्सेशन क्लिअर करून टाकलं. कारण तुम्हाला माहीत आहे की राज ठाकरे त्यामुळे खूप नाराज झाले होते जेव्हा उद्धव आले होते. उद्धव वॉज ऑल्सो व्हेरी रिलक्टंट पॉलिटिशियन. पण नितीश कुमार यांच्या केसमध्ये काय होतंय की नितीश कुमार आज स्वस्थ नाहीत. नितीश कुमार जनतेमध्ये जाऊन आपल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणू शकत नाहीत की तुम्ही यांना ॲक्सेप्ट करा. जे काही होत आहे ते एक प्रकारे कंपल्शन किंवा वेळ त्यांना हे डिक्टेट करत आहे. कारण नितीश कुमार म्हणायचे की भाऊ, मी असा नाही आहे जो आपल्या फॅमिलीला प्रमोट करतो. माझ्यासाठी संपूर्ण माझा बिहार माझं कुटुंब आहे. Let me ask you a question. If Nitish Kumar pushes hand on the khanda of his son, what is the BJP going to do? Does the BJP want Nitish Kumar's party to continue or to break up? कोणतीही पार्टी असेल, कोणताही अलायन्स पार्टनर असेल, तो असं इच्छणार नाही की त्याचा जो आला आहे तो मजबूत व्हावा. BJPला सुद्धा माहीत आहे की जर निशांत आले तर येत्या काळात त्यांच्यासाठी हे कोएलिशन चालवणं आणखी थोडं कठीण काम असेल. ते एक प्रकारे ते जे बघा, BJP जी पार्टी आहे तिला वाटतं की सगळीकडे ॲलाईज जसे जसे डिसइंटिग्रेट होतात, ॲलाईज जसे जसे कमकुवत होतात, BJP मजबूत होतो. जर निशांत आले तर जनता दल यू याच स्वरूपात राहतो. जनता दल यूचा जो मतदार आहे तो निशांतच्या नेतृत्वाला स्वीकार करतो. तर त्यात भाजपला बिहारमध्ये भलेही मुख्यमंत्रीपदाचा मुकुट मिळो, पण त्याचे मत जे आहे ते त्यांना मिळणार नाही. जर जनता दल युनायटेडमध्ये कोणत्या प्रकारची फाळणी झाली तर कोणाला फायदा होण्याची अधिक शक्यता आहे? कोणते गट ते सर्व एका ठिकाणी जाणार नाहीत, बरेच जण राहतील, ते भाजपकडे जातील का? ते एखाद्या पासवानकडे जातील का? ते एखाद्या कुशवाकडे जातील का? ते कुठे जातील? बघा, मेजॉरिटी जी आहे ती भाजपसोबत जाईल. कारण बघा, जो जनता दल माफ करा जाईल म्हणजे दे विल बिकम पार्ट ऑफ दॅट ऑर दे विल सपोर्ट देम. दे विल सपोर्ट. कारण बघा, जो जनता दल युनायटेडचा जो कोर वोटर आहे तो सुद्धा 20 वर्षापासून सत्तेत राहिल्यामुळं एक प्रकारे ही इज ऑल्सो ॲडिक्टेड, ही इज ऑल्सो एक्सपोज टू द पॉवर, सो ही विल मूव्ह विथ द पॉवर. पण एक सेक्शन आहे ज्याला जर वाटलं की हो, आम्हाला या सत्तेत हिस्सेदारी किंवा भागीदारी मिळत नाहीये, तर तो RJDच्या दिशेने जाईल. पण हे सर्वस्वी यावर अवलंबून असेल की भाजप जनता दल युनायटेडच्या कोर वोटर्सना, त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हजना कशा प्रकारे आपल्यासोबत जोडण्यात यशस्वी होते. बघा, आजचा जो भाजप आहे दोराब, त्याच्याकडे इतके रिसोर्सेस आहेत, त्यांचे जे नेते आहेत ते राऊंड द क्लॉक पॉलिटिक्स करतात, ते कधीही ब्रेक घेत नाहीत. तर अशा परिस्थितीत त्यांनाही माहीत आहे की आव्हान आहे आणि त्या आव्हानाशी कसं निपटायचं हे ते चांगल्या प्रकारे जाणतात. नुकतीच निवडणूक झाल्यामुळे पुढच्या निवडणुकीपूर्वी काय होतं हे ठरवण्यासाठी त्यांना 4 वर्ष मिळाली आहेत. पण तुम्हाला असं वाटतं का की JDUचे लोक RJDमध्ये जाण्याची काही शक्यता आहे? आता तरी सध्या जाणार नाहीत. नाही, प्रश्न असा आहे की तुम्हाला माहिती आहे हे काही प्रमाणात जातीय समीकरणांवर अवलंबून राहणार नाही का? बघा, JDUचं काय होणार? JDUचे मुख्य मतदार सोबत राहतील, कुठे जाणार? हे सगळं या गोष्टीवर अवलंबून आहे की निशांत त्याचं राजकारणात येणं तर निश्चित आहे. निशांत पॉलिटिक्समध्ये स्वतःला कसं घडवतो, हाऊ ही बिहेव्स, हाऊ ही परफॉर्म्स, हे त्यावर अवलंबून असेल. आणि BJP जी आहे ती JDUच्या वोटरसोबत, कारण आता ते सत्तेत ड्रायव्हिंग सीटवर असतील, तर ते त्यांच्या कोर वोटर्सना कशा प्रकारे ॲड्रेस करतात.
मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. नितीश कुमार आता राज्यसभेत आहेत, राज्यसभेत असतील. आपल्या मुलाला किमान पहिल्या काही महिन्यांसाठी तरी काही प्रमाणात पाठिंबा मिळेल याची खात्री करण्यासाठी ते काही बॅकसीट ड्रायव्हिंग करतील का? लालू स्पष्टपणे बाजूला झाले आणि त्यांनी त्यांचा मुलगा तेजस्वीला पुढे येऊ दिले. इथे ते बाजूला झाले आणि एक प्रकारे ते म्हणतायत की मी आता सक्रिय राजकारणात नाही. माझं म्हणणं आहे की ते बाहेरून संदेश पाठवून लोकांशी बोलून आपल्या मुलाला पाठिंबा देत राहण्याचा प्रयत्न करतील का? दोराव हा विल हीचा प्रश्न नाहीये, त्यांना ते करावंच लागेल, म्हणजे हा पर्याय नाहीये. हे त्यांचं कंपल्शन आहे आपल्या मुलाला पॉलिटिक्समध्ये सेटल करणं. म्हणून नितीश कुमार यांच्याकडे आपल्या मुलाला बॅक करण्यासाठी, मुलाला एस्टॅब्लिश करण्यासाठी, त्याला कम्फर्टेबल करून आपल्या रँक अँड फाईलशी इंट्रोड्यूस करून देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाहीये. तर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ते एका अर्थाने आपल्या मुलाला मदत करण्यासाठी लॉंग डिस्टन्स पॉलिटिक्समध्ये असतील? बघा, नितीश कुमार बिहारच्या राजकारणातून कुठेही जात नाहीयेत. नितीश कुमार यांची भलेही मुख्यमंत्री पदाची खुर्ची जाईल, त्यांना बीजेपी आज एका अर्थाने बाहेर काढेल. पण त्यांची प्रतिमा, त्यांचं काम आणि त्यांची जी सावली म्हणजेच त्यांचा शॅडो, तो बिहारच्या राजकारणावर अजून पुढची काही दशकं तुम्हाला बघायला मिळेल. मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारू द्या. पुढील 3 वर्षाचा विचार करा. बिहारमधील विविध समीकरणं, पक्षांची समीकरणं तुम्हाला कुठे दिसतात? मला वाटतं की अर्थातच जैसे थे परिस्थिती राहील. जो नवीन मुख्यमंत्री होईल तो नितीश कुमार यांच्या 10% सुद्धा असणार नाही. कारण नितीश कुमार यांच्याकडे एक अनुभव होता. ते रेल्वे मंत्री होते, त्यानंतर ते बिहारचे मुख्यमंत्री राहिले. त्यांचा संसदीय राजकारणात एक अनुभव होता, कारण ते 77 पासून निवडणूक लढवत होते. 85 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. 89 मध्ये ते खासदार झाले होते. 2005 नोव्हेंबरमध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. तर त्या दर्जाचा नेता बिहारमध्ये काय करायचा आहे असा इतका विचार असलेला तसा नेता तर मिळू शकत नाही जर तुम्ही त्यांच्याशी तुलना कराल. पण हे आव्हान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर असेल की ते ज्या नवीन व्यक्तीला बिहारचे मुख्यमंत्री बनवतात त्याला ते कशा प्रकारे पाठिंबा देतात. हे सर्व काही या सर्व गोष्टींवर अवलंबून असेल. ठीक आहे, धन्यवाद मनीष. डिकोडरवर आमची बिहारवर आणि देशातील इतर राज्यांच्या राजकारणावरील ही विशेष चर्चा सुरू राहील. पाहत रहा डिकोडर.